शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता दिनांक 9 सप्टेंबर किंवा 10 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। जे लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये, काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 6,000 रुपये, तर काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 8,000 रुपये जमा होणार आहेत। यामध्ये जास्त हप्त्यासाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, काही लाभार्थ्यांना 5वा हप्ता असेल, 6वा हप्ता असेल किंवा 4था हप्ता असेल असा मिळालेला नव्हता। डीबीटी ऍक्टिव्ह नसल्यामुळे किंवा लँड सीडिंगचा प्रभाव असल्यामुळे काही शेतकऱ्यांचे हप्ते पेंडिंग होते। जे शेतकरी लँड सीडिंगची प्रक्रिया पूर्ण केलेली आहेत किंवा आधार सीडिंग पूर्ण केलेली आहेत, ज्यांचा हप्ता पेंडिंग होता तो हप्ता सुद्धा 7व्या हप्त्याच्या बरोबर त्यांना मिळणार आहे। म्हणजे 7वा हप्ता तर त्यांना मिळणारच आहे। या व्यतिरिक्त जो काही त्यांचा हप्ता पेंडिंग होता तो सुद्धा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।